हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद भाग 2. निर्वाण म्हणजे मृत्यू नव्हे. वाण याचा अर्थ आपण पाहिला. वाण म्हणजे एखाद्या गोष्टीची आपल्याकडे कायम करता कमतरता निर्माण करायची. ती गोष्ट आपल्याकडे पुन्हा येता कामा नये अशी व्यवस्था करायची. त्या गोष्टीचे आपल्याकडून उच्चाटन करायचे. एखाद्या गोष्टीपासून अलिप्त व्हायचे. अशी गोष्ट आपल्याकडे असल्यास ती दुसऱ्याला देऊन त्याग करायचा. हे निरीच्छ होणे आपोआप व्हावे. ते मुद्दामहून होऊ शकेलच असे नाही. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीपासून सहजच परंतु ज्ञानाने दूर होतो तेव्हा आपण अशा गोष्टीच्या पुन्हा वाटेला जात नाही. तेव्हा मृत्यू म्हणजे निर्वाण नव्हे हे आता स्पष्ट आहे. सर्वसामान्यपणे मृत्यू झाला की संचित भोगांमुळे पुनर्जन्म होतो. निर्वाणात पुन्हा येथे यायचं नाही, तर मृत्यूच्या आणि ओघानेच जन्माच्याही अतीत निघून जायचं आहे. कोणत्याही गोष्टीच्या अतीत निघून जाणं म्हणजे निर्वाण होणे. मृत्यू झाला आणि त्यामुळे मुक्ती मिळाली की त्याला निर्वाण म्हणता येईल. मृत्यूला निर्वाण म्हणावं अशा महामानवाचा मृत्यू क्वचितच होत असतो. त्याला भौतिक जगतात मृत्यू म्हणायचं इतकंच. वास्तविक हा मृत्यू नसतो. ह्या इहलोकीची यात्रा संपुष्टात आणणे एवढेच घडते. ज्ञानेश्वर महाराजांचे निर्वाण झाले. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे निर्वाण झाले. अवतारी पुरुषांचे महानिर्वाण होते. योगेश्वरांचे महानिर्वाण झाले. तेव्हा कोणत्याही गोष्टीच्या अतीत निघून जाणे म्हणजे निर्वाण होणे होय. याचा आपल्या रोजच्या भौतिक जीवनात आणि आध्यात्मिक जीवनात असा दुहेरी उपयोग आहे. निर्वाण आपले भौतिक जीवन कैवल्यानंदी करायला उपयुक्त आहे. निर्वाण आपले आध्यात्मिक आयुष्य आत्मानंदी कैवल्यानंदी नेऊन पोचविणारे आहे. निर्वाण म्हणजे काय? रहाट गाडगे, वर्तुळाकार जीवन प्रवास. उदाहरण, पर्वताच्या शिखरावर किंवा जमिनीवर पाणी पडतं. ते त्याच्या स्वभावताच गुणधर्मानुसार उताराकडे वाहू लागतं. त्यावेळी त्याला काहीही कल्पना नसते की ते कुणीकडे वाहत जात आहे. पण ते कोणत्या तरी आंतरिक ओढीने वाहत जात असते एवढे नक्की. असे अनेक ओहोळ पर्वतावरून उंच जागांवरून सखल जागेकडे वाहत असतात. कारण त्या सखल भागाकडे त्यांची सागर माता असते. परंतु त्या प्रवाहाला ती सागर माता नक्की कुठे आहे याची काहीच कल्पना नसते. परंतु तरीही त्या सागर मातेची एक आंतरिक ओढ असते हे नक्की. तो ओहोळ दिशाहीन वाहत असतो. यातील एखाद्याचे नदीत रूपांतर होते. बाकीचे ओहोळ त्या नदीला पुढारी करतात आणि प्रवाहात स्वतःला झोकून देतात. ते त्या नदी बरोबर वाहू लागतात. वाटेत असे अनेक ओहोळ, ओढे, नाले, उपनद्या या नदीला येऊन मिळतात. मग या सर्वांचा जीवन प्रवास सुरू होतो एकाच आंतरिक ओढीने. वाटेतील सृष्टीलीला अनुभवत त्याचा आनंद घेत ही एक जीवन यात्रा सुरू असते. खाच खळगे, आडवाटा, खडकांचा अडथळा, कडेलोट, मातीचे ढिगारे, दगड गोट्यांचा रस्ता, आजूबाजूच्या ओढ्यांनी आणि नाल्यांनी त्यांच्याबरोबर आणलेला खंडोगणती गाळ आणि बरंच काही. हे असं सहन करत पार करत त्या माहीत नसलेल्या कसलाच काही अंदाजही नसलेल्या आकर्षणाकडे प्रवास सुरू असतो. कारण मूळ तेथूनच गमन केलेले असते. पुन्हा तेथेच जाऊन मिळायचे असते. यात्रा संपन्न करायची असते. अचानक तो आंतरिक ओढीचा महासागर खुणावू लागतो. अगदी दृष्टीपथात येतो. तो महासागर या नदीला आपल्यात सामावून घेतो. जीवन यात्रेची इतिश्री होते. येथूनच प्रवासाला सुरुवात केलेली असते.
सागरमाता आपल्या बाळाला आपल्या पदरात सामावून घेते. आता पुन्हा यात्रा करायची की नाही ते सागर मातेवर अवलंबून असते. सृष्टीलीला पाहायची असते. त्या विलोभनीय सृष्टीचा आस्वाद, आनंद घ्यायचा असतो. या सागराचाच अंश सूर्याच्या मदतीने वाफ होऊन वर जातो आणि पृथ्वीवर पर्जन्याच्या रूपाने प्रकट होतो, जन्म घेतो. सृष्टीलीला अनुभवत त्याचा आनंद घेत पुन्हा त्या अज्ञात सागर वाटेकडे प्रवास सुरू होतो. एखाद्या वेळी दुर्दैवाने ज्या नाल्यांचे, ओहोळांचे नदीशी मिलन होत नाही, त्यांची डबकी तळी साचतात किंवा जमिनीत पाणी जिरून भूगर्भात त्यांच्या विहिरी तयार होतात. ही डबकी तळी विहिरी वर्षानुवर्ष तशीच साचून राहतात. त्यांचे वाहणे होत नाही. त्यामुळे त्यांचे सागरमातेशी मिलन होत नाही. त्यांना मुक्ती मिळत नाही. काही तळी, विहिरी पिण्याच्या पाण्यासाठी मानवाने वापरल्यामुळे स्वच्छ राहतात. तर उरलेल्या विहिरी, तळी, डबकी ही शेवाळ्याने, दलदलीनी साचून जातात. साचून राहिल्यामुळे सागरमातेकडे यांची यात्राच सुरू होत नाही. आंतरिक ओढ तर खूप असते, परंतु ती ओढ म्हणजे नक्की काय आहे त्याचाच अंदाज येत नाही. कारण सर्वत्र अंधकार असतो. आपले प्रवाहात रूपांतर केव्हा होणार आणि सागरमाता केव्हा भेटणार आणि ही यात्रा कशी सुफळ होणार याचा अज्ञानामुळे यांना काहीच पत्ता नसतो. यातील काही जलाचे सूर्यामुळे वाफेत रूपांतर होते आणि त्यांचा जीवन प्रवास पुन्हा सुरू होतो. सजीवाचा जीवन प्रवास. सजीवाचा अंशात्मक आत्मरूपाचा प्रवास हा असाच असतो. आपल्या देहातील चेतना ही त्या परमचेतनेचा अंश असते. देह धारण करून त्यात निवास करून त्यानेच, त्या परम आत्म्यानेच निर्माण केलेली सृष्टी पाहण्यासाठी, या विविध सृष्टीचा आस्वाद घेण्यासाठी, ही सृष्टीलीला उपभोगण्यासाठी या पृथ्वीवर अंशात्म्याने वास्तव्य केलेले असते. त्यामुळे स्वाभाविकच या अंशात्मक आत्म्याला, चेतनेला त्या परम आत्म्याची, त्या परमदिव्य चेतनेची ओढ असते. त्यामुळे ही आनंद यात्रा संपून परमात्मा मिलनाच्या ओढीने अंशात्मक अंतरात्मा परमात्म्याप्रत जाण्यासाठी उत्सुक असतो. त्याप्रमाणे येथील सृष्टीलीलेचा आनंद उपभोगून तो परम आत्म्याप्रत प्रयाण करतो, परमात्म्यात विलीन होतो. यानंतर परमात्म्याच्या इच्छेने पुन्हा यात्रेला निघतो, देह धारण करतो, सृष्टीलीला उपभोगतो, यात्रा संपवून परमात्म्यात विलीन होतो. पुन्हा त्या परमात्म्याच्या इच्छेने सृष्टीच्या यात्रेला निघतो. हे असे रहाटगाडगे जन्मोजन्मी सतत चालू असते. परंतु प्रत्येक अंशात्मा या मूळ स्रोतात सहभागी होऊ शकत नाही. त्याने आपला प्रधान म्हणून जीवात्मा निर्माण केलेला असतो. जीवात्म्याच्या मदतीला देहादी इंद्रिय असतात. त्यातच मन निर्माण होतं. ही देहादी इंद्रिय आणि मन मधल्यामध्ये या सृष्टीचा उपभोग घेऊ लागतात. आत्मेच्छा दुर्लक्षित होते. देखरेख करणारा अधिकारीच नोकरांना सामील व्हावा, त्याप्रमाणे जीवात्मा अंतरात्म्याऐवजी या देहादी इंद्रियांच्या आणि मनाच्या आहारी जातो. तो या देहादी इंद्रिय आणि मन यांचा गुलाम होतो. कारण सृष्टीचे भोग इतके मोहक असतात की ते परत परत उपभोगावे असंच वाटतं. देहादी इंद्रियांच्या भोगापवर्गतेत जीवात्मा ओढला जातो आणि तो त्यात सहभागी होतो. त्यामुळे आत्मेच्छा दूर राहते. देह, इंद्रिय प्रबळ होतात. देह थकला की अंशात्म्याची यात्रा संपुष्टात येते. परमात्म्यात प्रत जायची वेळ येते, तरीही देहादी इंद्रियांचे भोग संपत नाहीत. ते अतृप्त राहतात. अंशात्मा जेव्हा देहाचा त्याग करून परमात्म्याप्रत प्रयाण करू लागतो, तेव्हा हे अतृप्त भोग अंशात्म्याला लपेटतात.
त्यांच्या उपभोगाची चटक अनाकलनीय असते. चेंडूला चिखल चिकटावा त्याप्रमाणे अंशात्म्याला अतृप्त भोग चिकटतात. ते त्या भोवती संचित होतात. परमात्मा पूर्ण शुद्ध आहे. अंशात्मा सुद्धा पूर्ण शुद्ध आहे. परंतु त्याच्या सभोवती संचित भोगापवर्गतेचे वलय असते. त्यासह तो परमात्म्यात विलीन होऊ शकत नाही. त्या मिलनासाठी हे संचित भोग संपवण्यासाठी तो येथेच परत देह धारण करतो. पुन्हा देहादी इंद्रिय आणि मन प्रबळ होतात. संचित भोग तर नष्ट होत नाहीतच, उलट त्यात भर पडते. ते संपवण्यासाठी पुन्हा देहधारणा, पुन्हा देहधारणा, आणि अशा प्रकारे अंशात्मा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो. अंशात्म्याचे परमात्म मिलन घडत नाही. मी म्हणजे अंशात्मा नसून देह, मन, इंद्रिय आहे, या अज्ञानाने यात्रा सतत नेहमी अपुरी राहते. हरिओम.